लग्नाची आमिष दाखवून वारंवार अत्याचार. म्हसवड पोलिसात दोघांविरुद्ध पोक्सोसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल. नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाची आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 199/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय. तक्रारीनुसार 24 जून 2026 ते 13 जुलै 2026 या कालावधीत माण तालुक्यातील पर्यंती गावातील राहत्या घरी तसेच पुणे जेजुरी मार्गावरील एका ठिकाणी मुख्य आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी नागेश महादेव खंडेकर राहणार खडकी तालुका मान आणि योगेश करचे ज्याचे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही अशा दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय. तर या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीने या कृत्यात मदत केल्याचेही आरोप फिर्यादीने आपल्या तक्रारीत केलाय. दरम्यान जेजुरी येथे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत घटनेची कोणाला माहिती दिल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत नमूद करण्यात आलाय. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत असून आरोपींना अटक करण्यासाठी तजवीज सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास म्हसवड पोलीस करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत. क्रांतीपत्र न्यूजसाठी संपादक जावेद खान मोलानी. धन्यवाद.